जान्हवी अमोल मस्के. मी इयत्ता 7वी शिकते. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्रीबाई आज जगाची शिलेदार, आज जगाची शिलेदार, आज जगाची शिलेदार. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे बालपण खूपच कठीण होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाची गोडी लावली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली. ही स्त्री शिक्षणाची खरी मूर्तमेढ ठरली. ह्या शाळेच्या पहिल्या महिला शिक्षिका बनण्याचा मान सावित्रीबाई फुले यांना मिळाला. होतं चूल आणि मूल, होतं चूल आणि मूल, जीवन आमचं नेलं उंचीला त्या सावित्रीबाईनं. होतं चूल आणि मूल, जीवन आमचं नेलं उंचीला त्या सावित्रीबाईनं शिक्षणाचा पाया रचिला, शिक्षणाचा पाया रचिला. सावित्रीबाई शाळेत जात असताना गावातील लोक त्यांच्या अंगावर शेण, दगड, चिखल इत्यादी फेकत, तरी त्या मुळीच डगमगल्या नाहीत. सावित्रीबाईंनी आपल्या पवित्र कार्य सुरूच ठेवले. मला एकच खंत वाटते की सावित्रीबाई फुले अनेक लोकांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर केला, पण त्या सावित्रीबाईला भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर नाही केला. आणि आपण सावित्रीबाई फुले यांचे कार्य सतत चालू ठेवलं पाहिजे. म्हणून जाता जाता एवढंच म्हणावेसे वाटते की सरकारी हुद्द्यावर पोरगी बसली असती का, सरकारी हुद्द्यावर पोरगी बसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. धन्यवाद.